सोलापूर येथील हरित वसुंधरा फाउंडेशनच्या नान्नज येथील स्मशानभूमीमध्ये मोफत वृक्षारोपण करण्यात आलं। वसुंधरेला हरित करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत 400 झाडांचा टप्पा पार केला असून नान्नज या गावातील स्मशानभूमी परिसर आणि जीबी घोडके प्रशाला हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने झाडांचे वृक्षारोपण करून प्रशाला आणि स्मशानभूमी परिसर सुशोभित करण्यात आलाय। हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने झाडांचे वृक्षारोपण करून प्रशाला आणि स्मशानभूमी परिसर सुशोभित करण्यात आलाय। विकासासाठी आणि आधुनिकीकरणासाठी, शहरीकरणासाठी आणि आयुष्य-आरामासाठी जास्तीत जास्त ऊर्जेचा वापर केला जातो आणि जास्तीत जास्त ऊर्जा मिळवण्यासाठी झाडांची कत्तल केली जाते। त्यामुळे दरवर्षी होणारी जंगलतोड ही वाढतच चालली आहे। याचाच परिणाम म्हणून सध्या जगासमोर एक भलं मोठं संकट उभं आहे। उन्हाळ्याची तीव्रता आणखीच वाढत चालली आहे। पावसाळ्यातील पावसाचे सातत्य हे कमी होत चाललंय आणि ज्यामुळे कधी अतिवृष्टी होते तर कधी अत्यल्पवृष्टी होते। या सगळ्या बदलामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चाललाय। यामुळे वरील समस्यांवरती चर्चा करत न बसता आपली जबाबदारी ओळखून कृती करण्याची वेळ आली आहे आणि ती कृती दुसरा कोणीतरी करेल अशी अपेक्षा करत बसण्यापेक्षा स्वतःपासूनच त्याची सुरुवात करायला पाहिजे असा विचार करून हरित वसुंधरा फाउंडेशनने अनोखा उपक्रम सुरू केलाय। यामध्ये चिंच, आवळा, जांभूळ, आपटा, कडुनिंब इत्यादी रोपांचा समावेश होता। हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहर आणि परिसरात मोफत वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्षारोपणासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा फाउंडेशनच्या वतीने घेतला जात नाही। या वृक्षारोपणासाठी इंजिनियर अमित बनसोडे, इंजिनियर सिद्धेश्वर टेंगळे स्वामी, इंजिनियर रोहित कसबे, इंजिनियर दीपक गायधनकर, इंजिनियर संतोष वायदंडे, अर्जुन बनसोडे, रोहन खंदारे, सागर मुर्डे, तानाजी यादव इत्यादींसह सागर शेंडगे, अजय मुळे, संजय खरटमल, वैभव घोडके, अक्षय इत्यादींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी तुकाराम गोडसे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, सोलापूर।